हॅलो फ्रेंड्स, आज आपण महाराष्ट्रामध्ये असलेल्या वाशिम जिल्ह्यातील श्री बालाजी मंदिर येथे जाणार आहोत. हे मंदिर सुमारे 200 ते 250 वर्ष जुने आहे. दिनांक 15 ऑगस्ट 1777 श्रावण शुद्ध 13 शके 1699 रोजी वाशिमला म्हणजेच हल्ली असलेल्या गोपाल टॉकीज जवळील श्री चंद्रेश्वर मंदिराच्या बाजूला एका राजपूत महिलेला गाडण्यासाठी जेव्हा खड्डा खोदत असताना श्री बालाजी व इतर काही मूर्ती तिथे सापडल्या होत्या. त्यावेळी विदर्भ आणि नागपूर येथे भोसल्यांचे आधिपत्य होते. हा भाग भोसल्यांच्या अधिपत्याखाली येत होता. सध्याचे वाशिम हे पुरातन काळातील वत्सगुल्म म्हणून ओळखले जात होते. भोसल्यांचे सरदार सरसेनापती भवानीपंत काळू हे त्यावेळी बंगालच्या स्वारीवर जाण्यासाठी मेहकरला मुक्कामी असताना त्यांना ही घटना कळाली की वाशिम येथे काही मूर्ती सापडल्या आहेत. त्यावेळी भवानीपंत लगेच वाशिमला येऊन बंगालच्या स्वारीत जर यश मिळाले तर तुझे भव्य देवालय वाशिमला बांधील असा त्यांनी संकल्प घेतला. व्यंकटेश्वराला असा मनोमन त्यांनी नवस केला. श्री बालाजीच्या कृपेने भवानीपंतांचा संकल्प सिद्धीसही गेला. दिनांक 6 ऑगस्ट 1778 श्रावण शुद्ध शके 13 शके 1700 रोजी संकल्पाप्रमाणे देवालयाच्या बांधकामाला भवानीपंतांनी सुरुवात केली. फ्रेंड्स, या ठिकाणी आपण थोडं रात्रीच्या वेळी पोहोचल्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडासा अंधार दिसत असेल, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या मंदिराबद्दल मी आज तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. तरी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा यापूर्वी तुम्ही कधी या मंदिरात गेले आहात का, आणि गेले असाल तर तुमचे काय अनुभव आहेत तेही शेअर करा. चला तर आपण व्हिडिओला पुढे सुरुवात करूया. दिनांक 6 ऑगस्ट 1778 श्रावण शुद्ध 13 शके 1700 रोजी संकल्पाप्रमाणे देवालयाच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि तब्बल 5 वर्षांनी म्हणजेच दिनांक 22 ऑगस्ट 1783 श्रावण 10 शके 1705 रोज शुक्रवारला सुमुहूर्तावर सरदार सरसेनापती दिवाण भवानीपंत काळू यांनी श्री बालाजी व इतर देवतांची समारंभपूर्वक प्राणप्रतिष्ठा केली. सन 1937 मध्ये श्री कृष्णराव यशवंतराव काळू यांनी कोलकाता येथील कारागिरांकडून भव्य असा सभामंडप उभारून घेतला आहे. हा सभामंडप तुम्ही बघू शकता. अतिशय सुंदर असे हे देवस्थान आहे. तुम्ही येथे नक्की भेट द्या. आपण आत गाभाऱ्यात मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही, त्यामुळे थोडं बाहेरूनच तुम्हाला ही प्रतिमा पाहावी लागेल. अतिशय सुंदर अशी ही बालाजी महाराजांची मूर्ती आहे. श्री व्यंकटेश्वराची ही मूर्ती आहे. तुम्ही बघू शकता. भव्य असा सभामंडप येथे बांधलेला आहे. या मंदिराचे वास्तुशास्त्रीय सुद्धा विशेष असे महत्त्व आहे. हे देवालय हिंदू परंपरेनुसार पूर्वाभिमुख असले तरीही पूर्व पश्चिम रेषेशी उत्तरेच्या दिशेने 11 अंशाच्या कोनात मध्य रेषा ठेवून बांधलेले असे हे देवालय आहे. त्यामुळे संपूर्ण उत्तरायणाच्या कालावधीमध्ये म्हणजेच 21 डिसेंबर ते 22 जून या काळात सूर्याची किरणे मूर्तीवर पडतात आणि याच कालावधीत भवानीपंत काळू यांनी बंगालच्या स्वारीचा मुहूर्त घेतला होता आणि त्यात त्यांना व्यंकटेश्वराच्या कृपेने यशही प्राप्त झाले. याची निरंतर आठवण राहावी म्हणून मूर्तीवर या काळात सतत सूर्यकिरणे येतील अशी व्यवस्था श्रीमंत भवानीपंत काळू यांनी केली होती. वाशिम शहराचा स्वतःचा एक ऐतिहासिक वारसा आहे.
या शहराला पूर्वी वत्सगुल्म म्हणून सुद्धा ओळखले जायचे. हे मंदिर तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अतिशय सुंदर आणि भव्य असे हे मंदिर आहे. फार सुंदर असे बांधकाम केलेले आहे या मंदिराचे. फ्रेंड्स, या मंदिराच्या अगदी समोर एक छोटेसे शिवालय सुद्धा आहे. आपण तेही बघणार आहोत. याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते छोटे शिवालय सुद्धा दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही व्हिडिओमध्ये मंदिराचा संपूर्ण परिसर बघू शकता. चला तर आपण आता शिवालयाच्या दिशेने जाऊयात. एक छोटेसे, अगदी छोटेसे असे इथे एक शिवमंदिर आहे. तुम्ही बघू शकता. फ्रेंड्स, माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.